शत्रू जर चलाख आणि ताकदवानही असेल तर घाबरू नका. फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी असा प्रसंग येतो की आपली ताकद कमी पडते, कारण समोरचा माणूस खूप चलाख आणि ताकदवान असतो. त्याच्याकडे पैसा, ओळखी आणि लोकांची साथ असते. अशा वेळी आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटतं. ती व्यक्ती वेळोवेळी आपल्याला कमी लेखते, आपला अपमान करते, पण आपले हात दगडाखाली असतात. आपल्याला काहीच करता येत नाही. अशा वेळी स्वतःचाच राग येतो, मन दुखावतं आणि काहीतरी बदला घ्यायची भावना मनात निर्माण होते. पण अशा प्रकारे फक्त रागाने किंवा बदल्याची भावना मनात ठेवून शत्रू हरत नाही. गरम डोक्याने उलट एखादं चुकीचं पाऊल आपण उचलू शकतो. म्हणून शांत डोकं, योग्य वेळ आणि थोडा शहाणपणा असेल तर शत्रू जरी चलाख आणि ताकदवान असला तरी घाबरायची गरज पडत नाही. म्हणूनच अशा वेळी काही गोष्टी समजून आणि विचार करून करायच्या असतात. चला तर जाणून घेऊयात, शत्रू चलाख आणि ताकदवान असेल तर आपण काय करायला हवे. 1. शांत रहा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. जेव्हा समोरचा माणूस चलाख आणि ताकदवान असतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण अशा लोकांना एकच गोष्ट हवी असते, ज्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. ते म्हणजे आपल्याला होणारा त्रास, आपली चिडचिड आणि आपला राग. यासाठी मग ते मुद्दाम आपल्याला त्रास देतात, आपला अपमान करतात आणि आपल्याकडून चुकीची प्रतिक्रिया यावी अशी वाट पाहत असतात. आपण रागात बोललो किंवा वागलो तर त्यांना आपल्याला आणखी कमी लेखण्याची संधी मिळते. म्हणून अशा वेळी शांत राहणं गरजेचं असतं. तुम्ही म्हणाल, शांत राहिलो तर तो असं समजेल की आपण घाबरट आहोत. पण नाही, ही कमजोरी नाही, तर तीच खरी खूप मोठी ताकद असते. शांत माणूस परिस्थिती नीट हाताळू शकतो, विचार करू शकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा आपलं नुकसान करून जातात. त्यामुळे मनात कितीही राग असला तरी तो लगेच बाहेर दाखवू नका. थोडं थांबा, परिस्थिती समजून घ्या आणि योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा. कधीकधी शांत राहणं हेच शत्रूसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. 2. शत्रूची ताकद आणि त्याची दुखरी बाजू म्हणजेच कमकुवत जागा ओळखा. कोणताही माणूस कितीही ताकदवान असला तरी त्याच्या आयुष्यात कोणता ना कोणता हळवा कोपरा असतोच. तोही माणूसच आहे, देव नाही. मग त्याच्यात काही ना काही कमकुवतपणाही असतोच. पण आपल्याला तो लगेच दिसत नाही, कारण आपण फक्त त्याची ताकदच पाहत राहतो. म्हणून सर्वात आधी त्या माणसाला नीट समजून घेणं गरजेचं असतं. तो कशाच्या जोरावर उभा आहे, त्याला ही ताकद कुठून आली हे शांतपणे पहा. काही लोक पैशाच्या जोरावर माच करत असतात, काही लोक मोठमोठ्या लोकांशी असलेल्या ओळखीवर उडत असतात आणि काही लोक त्यांच्या अवतीभोवती भाव देत असलेल्या लोकांच्या जीवावर मोठेपणा दाखवत असतात. जर आपण हे नीट समजून घेतलं तर त्यांच्या मोठेपणामागचं खरं चित्र आपल्याला समजायला लागतं. उदाहरणार्थ, एखादा माणूस खूप मोठा वाटतो कारण त्याच्या भोवती लोक असतात, पण त्या लोकांनी काही कारणाने त्याची साथ सोडली तर तो एकटाच पडतो. म्हणून शत्रूवर सरळ धावून जाण्यापेक्षा आधी त्याची सवय, त्याचा स्वभाव, त्याचे मित्र, त्याची काम करण्याची पद्धत हे सगळं शांतपणे पहा. त्याची कोणती गोष्ट त्याला मजबूत करते आणि कोणती गोष्ट त्याला कमकुवत करते हे समजून घ्या. जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा आपल्याला पुढे काय करायचं याचा मार्गही हळूहळू दिसू लागतो. योग्य माहिती असली की मोठी समस्या सोडवणं सोपं होतं. 3. शत्रूच्या ताकदीवर वार करणं अवघड आहे, त्याच्या खांबांवर वार करा. कोणताही माणूस कितीही मोठा वाटला तरी त्याची ताकद कोणत्या ना कोणत्या आधारांवर टिकलेली असते. आता हा आधार म्हणजे काही वेळा पैसा, कधी पद, श्रीमंत मित्र, प्रतिष्ठा किंवा मोठ्या लोकांची साथ यावर अवलंबून असतो. आपण समोरच्या माणसावर सरळ धावून गेलो तर तितक्याच जोराने मागे फेकले जाऊ शकतो. त्यामुळे आधी शांतपणे पाहणं गरजेचं आहे की तो कुठे उभा आहे आणि त्याची ताकद कुठून येते. जसं टेबल 4 पायांवर उभं असतं, त्यावर सरळ मुक्का मारला तर आपल्याच हाताला इजा होते, पण त्याच टेबलाचा एक पाय तोडला तर ते टेबल आपोआप खाली पडतं. त्याचप्रमाणे शत्रूच्या आधारांवर वार केला की तो स्वतःच कमजोर होऊ लागेल. त्याच्या मित्रांमध्ये त्याचं खरं चित्र पडद्यामागे राहून दाखवा. त्याचा माज, इतर लोकांबद्दल वाईट भावना पुराव्यासहित पण समोर न येता दाखवून द्या. यामुळे त्याची ताकद हळूहळू कमी होईल. थेट लढण्याऐवजी हा प्लॅन वापरणे अधिक सुरक्षित आणि कामाचं ठरतं. जेव्हा आपण त्याची कमकुवत बाजू समजून घेतो आणि योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवतो की मग पुढचं पाऊल सहज उचलता आलंच म्हणून समजा. 4. शत्रूला जवळ येऊ द्या
आणि त्याला मित्र बनवा, म्हणजेच काट्याने काटा काढा. कधीकधी शत्रू इतका ताकदवान असतो की त्याच्या विरोधात सहज काही करताच येत नाही. अशा वेळेस त्याच्या जवळ जाऊन त्याचा विश्वास मिळवणं हा उपाय करता येण्यासारखा असतो. त्याच्याशी बोलताना हसत खेळत वागा. त्याला वाटताच कामा नये की तुम्ही त्याचे शत्रू आहात. त्याच्या जवळ राहून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा. त्याला असं वाटू द्या की तुम्ही त्याचे सोबती आहात. जेव्हा आपण त्याच्या जवळ जाऊन त्याचा विश्वास जिंकतो तेव्हा तो आपली कमकुवत बाजू स्वतःच आपल्यासमोर उघड करतो. त्याची माहिती, त्याच्या गुप्त योजना किंवा कमतरता मग बरोबर आपल्यासमोर येतं. ही पद्धत वापरताना सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे, कारण आपण त्याच्याच गोटात घुसखोरी करत असतो. हळूहळू त्याच्या कमकुवत बाजू आपल्याला लक्षात येतात. त्याच्या मित्रांमध्ये त्याचा खरा चेहरा दाखवण्याची ही संधी असते. शिवाय आपण त्यांच्यातलेच एक झाल्याने संशयही तुमच्यावर येऊ शकत नाही. ही रणनीती थेट भांडण न करताही खूप परिणामकारक ठरते. आपण शत्रूला जवळ ठेवूनही हरवू शकतो. संयम, शहाणपण आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टींचा वापर करून मोठा शत्रूही आपल्या हातात येऊ शकतो. 5. शत्रूवर आता शांतपणे शेवटचा वार करा. ही पद्धत म्हणजे तुमच्या वादाचा शेवट असतो. आता वार करा म्हणजे काय, तर भांडण किंवा वादविवाद करून मारामारी करणे नाही, तर पूर्ण विचारपूर्वक, संयम ठेवून, शांतपणे पण ठामपणे, संपूर्ण पुराव्यानिशी त्याला सर्वांसमोर उघड करायचं आणि पुन्हा त्याचं तोंड कधीही पाहायचं नाही. हा वार अपमान किंवा रागाने नाही, तर बुद्धीने, नीतीने आणि योग्य पद्धतीने केला जातो. अशा प्रकारे पुन्हा संयम, शहाणपण आणि योग्य वेळ वापरून आपण शत्रूवर प्रभावी आणि सुरक्षित पद्धतीने विजय मिळवू शकतो. हा शेवट सावधगिरी बाळगून करायचा आहे, कारण यात दगाफटका होऊ शकतो. मित्रांनो, शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी आपल्याकडे संयम आणि बुद्धीची ताकद असेल तर आपण त्याला निश्चितच धडा शिकवू शकतो. रागात किंवा घाईत घेतलेले निर्णय आपल्यालाच नुकसान करतात. त्यामुळे शांत राहणं गरजेचं आहे. शत्रूची ताकद आणि कमकुवत बाजू नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे मित्र, पैसा, पद किंवा प्रतिष्ठा हे त्याचे खांब आहेत, जे डोकं लावून कमजोर करता येतात. सरळ भिडण्याऐवजी त्याच्या आधारांवर घाव करणं जास्त शहाणपणाचं ठरतं. हे सारं राग किंवा अहंकारावर नाही, तर शहाणपणावर आधारित आहे. आपल्या मनातील संयम आणि धैर्य आपल्याला मोठ्या समस्यांपासून वाचवू शकतो. शत्रूच्या अहंकाराचा फायदा घेऊन आपण आपली बाजी पलटू शकतो. योग्य वेळ, योग्य योजना आणि शहाणपण वापरल्यास मोठा शत्रूही आपल्याला सहज हरवता येतो. शत्रूवर विजय मिळवणारा माणूस नेहमी शहाणपणाने आणि बुद्धीने खेळतो. म्हणूनच संयम ठेवा, परिस्थिती नीट समजून घ्या आणि बुद्धी वापरून आपली बाजी जिंकायचा प्रयत्न करा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.